हॅलो हाय, मी आहे पुष्पा. माझ्या पुश लाईफ चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी माझ्या फ्रीजचं डीप क्लिनिंग करणार आहे. ते तुमच्याशी शेअर करते, कशी करते ते. सगळेजणच तर करतच असतील, पण माझी काय पद्धत आहे ही तुम्हाला मी दाखवते. तर सगळ्यात अगोदर मी माझा भिंतीला लागून आहे ना, तर मी थोडासा पुढे सरकवून घेतला, त्यामुळे दार उघडत नाही. सगळं सामान मी बाहेर काढलं एक एक करून. मी कसं माझ्या फ्रीजमध्ये तशी जास्त गचडी म्हणजे सामान जास्त भरलेलं नसतं. तर मी वरचेवर असं फ्रीज क्लीन करतच असते. मग काचा वगैरे काढून घेतल्या, सगळं सामान काढून घेतलं. आणि ग्लासचं काचा असल्यामुळे मला खूप काळजी घेऊन करायला लागतं आणि मी खूप घाबरते हे काढताना, कारण हळूवार काढते. मग ते दारावरचं सामान सगळं काढलं, डोरवरचं ते एक एक करून बाहेर ठेवलं. आणि जे नको असलेले पदार्थ मी विचार केला की आता सगळं टाकून द्यायचं, काही ठेवायचं नाही. आपल्या बायकांची सवय असते, हे ठेवा ते ठेवा, पण ते मग साठत जातं, मग असं होतं. तर मग दारावरचे पण ते ते सेल्फ ते पण काढले. पहिलं स्वच्छ एका कपड्याने साध्या पाण्याने पुसून घेतलं. आणि नंतर मी लिक्विड बनवते, हे मी फ्रीजसाठी पण वापरते. त्यात 3 प्रकारचे विनेगर वगैरे टाकते, मी सांगेन त्याच्यात काहीतरी. आणि ते मी किचनचा कट्टा ओटा धुताना पण किंवा गॅस धुताना पण मी त्याचा उपयोग करते आणि खूप छान निघतं. आणि त्याच्यामुळे मुंग्या वगैरे येत नाही, झुरळांचं प्रमाण कमी होतं, म्हणजे येत नाही सहसा असं आणि आपलं किचन पण स्वच्छ राहतं. ते लिक्विड खूप छान आहे. ते मी फ्रीज हे साफ करायला पण वापरते, कारण त्याच्यात विनेगर पण आहे. मग ते कपडा मी त्या ह्यानी धुवून परत स्वच्छ पाण्याने परत धुतला. आणि एका बाउलमध्ये पाणी घेऊन आले आणि परत त्या धुतलेल्या कपड्यांनी, स्वच्छ कपड्यांनी परत पूर्ण फ्रीज पुसून काढला चांगल्या कपड्यांनी. आणि दार वगैरे पण पुसलं. आणि त्याची ती रबर असते ना दाराची, ती पण पुसली मी. आणि तेवढ्यात मला ना जांभळं म्हणजे होती, पण मला आठवण नव्हतं जांभळं आहेत. मग ती भेटली, मग आम्ही दोघांनी ती जांभळं खाल्ली. परत हे वरचं फ्रीजरवरचे स्टिकर वगैरे मी काढले. आम्ही फिरायला गेलेलो काश्मीरला, तिथून घेऊन आलेलो वगैरे. आणि ते सामान काढलं सगळं, वरचं पण सामान हळूहळू काढलं. डीप क्लिनिंग करायला वेळ लागतो, खूप वेळ जातो, आपण लगेच होत नाही. मला वाटतं माझा 1-2 तास याच्यामध्ये गेला असे फ्रीज साफ करायला. हे फ्रोझन मटार आहे, ते थोडेसे शिल्लक राहिले होते, सगळे संपले, मी करून ठेवले होते. पण मला ठीक आहे, वापरले मी ते सगळे, पण एवढे बरोबर नाही वाटले. जे फ्रेश मटारची जी मजा असते ती फ्रोझनला नसते. तर नंतर मी याचं फ्रीजरचं ते हे साफ करायला घेतलं. त्याला खूप काळं झालं होतं, कारण फ्रीजरकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं, त्याच्याकडे आपण एवढं लक्ष नाही देत. असं फ्रीज कसा सारखा उघडतो, त्यामुळे कळतं इथे घाण आहे तिथे घाण आहे म्हणून. पण ह्याच्यात जरा काळं झालं होतं, ते मी बघितलं जरा खेचून, तर तो रबर निघाला. तर मी काढला, तो रबर काढला आणि तो मस्त बाथरूममध्ये घेऊन गेले. आणि त्याला मस्त असं ब्रशनी, जो माझा आपला दात घासायचा ब्रश आहे ना, त्याच्याने लिक्विडमध्ये ते टाकून त्याच्यावर पुसून काढलं. आणि ते राहिलेलं त्याच्यावरचं पण काळे डाग काढले. परत वरचं ते काढलं, ते माझं फाटलं आहे. आता मी आणायचं आहे, नेहमी जाते स्टेशनला, पण मी विसरून जाते ते आणायला. नंतर मग सगळं त्याचे ते हे धुतले वगैरे. आणि कधी पण त्याला असं स्कॉच ब्राईट वगैरे लावायचं नाही, स्पंजनी धुवायचं नेहमी स्मूथ, म्हणजे त्याला अशा ओरकडे वगैरे पडत नाहीत त्याला, ते प्लास्टिकचे असतात ना ते. पण त्याला ते मग घाण दिसतं, म्हणून सगळे स्वच्छ असे धुवून काढले. आणि धुवून हे टपवरचं झाकण आहे, पण ते मोठं आहे खूप, त्याच्यामुळे मला त्या ह्याच्यावरती म्हणजे सिंकमध्ये धुवायला मला थोडी अडचण होत होती. ते बरोबर धुतलं जात नव्हतं, तरी मी कसं तरी धुतलं, कारण माझं किचनचा ओटा थोडा छोटा आहे आणि तिथे बाजूलाच माझं मटकं पण आहे पाण्याचं पिण्याचं, त्यामुळे ते जरा अडचण होते. मग मी काचा धुतल्या, आणि काचा खूप सांभाळून मी धुते. मला धुताना भीती असं वाटते पडली तर फुटेल म्हणून. आणि मग ते सगळ्या काचा पण मी बाहेर हॉलमध्ये सगळं टिपायवर आणि कोचवर सगळं असं मांडून ठेवलं सगळं. नंतर आता बघा माझं टब बघा किती मोठा आहे. तो टब तर त्याच्यात बसतच नाही, मी प्रत्येक वेळा त्याला बाथरूममध्येच धुते, कारण ते बाथरूममध्येच होतो, तिथे धुतला जात नाही, म्हणजे व्यवस्थित धुवायला मोठा आहे ना, त्याच्यामुळे बसत नाही तिथे. तो पण मी स्वच्छ केला असा. आणि नेहमी पण मी अशी भाजी बिजी संपली ना, तर पटकन तिथून कपडा वगैरे असं फिरवून घेते मी, असं सवय आहे मला. म्हणजे एकदम डीप क्लिनिंग म्हणजे लवकर येत नाही करायला, म्हणजे सारखं सारखं करायला लागत नाही. महिना 2 महिन्यांनी केलं तरी मला चालतं.
मग मी ते सगळं साफ केलं, पुसलं, तो कपडा स्वच्छ धुवून घेतला आणि तो स्वच्छ कपड्याने सगळं पुसून काढलं आणि जरा फॅन खाली ठेवलं, त्याला वाळवलं आणि मग मी सुकवलं ते नंतर. आणि मग मी ते सगळं त्याच्या जागेवर व्यवस्थित काचा, टप, ते सेल्फ आहेत ते लावले. हे सेल्फचं नेहमी प्रॉब्लेम होतो, माहीत नाही मला, पण ते कधी कधी लागतच नाही मला, ते नेहमीच आहे तो प्रॉब्लेम. काय माहिती, मला एका झटक्यात कधीच जमत नाही लावायला. तर अशा प्रकारे बघा वरून खाली किती छान सुंदर स्वच्छ असा फ्रीज झाला आहे आणि छान वाटलं. मग ती मी ही पण आणली धुतलेली रबराची किट, ती पण त्या फ्रीझरला लावली, दाबून दाबून सगळीकडून व्यवस्थित लावली ती, कारण ती मी नेहमी नाही कधीतरी अशी काढते. तर अशा प्रकारे आणि मग सामान वगैरे मी मसाल्याचे पदार्थ सगळे जे गरम मसाले वगैरे असतात ते फ्रीजरमध्ये ठेवते आणि पॅकेट सकट ठेवते. का माहिती, त्याच्यावर डेट असतं, सगळं आपल्याला कळतं, त्याच्यावर बघायला लागत नाही, म्हणजे लिहून ठेवायला लागत नाही. मग अशा प्रकारे बाहेरून पण थोडा फ्रीज स्वच्छ केला आणि असं व्हिडिओमध्ये फटाफट दाखवले मी म्हणून वाटतं, पण खूप वेळ गेला, 2-2.5 तास माझे याच्यामध्ये गेले. मागून पुढून सगळं मी मस्त स्वच्छ केलं. आणि कधीतरी असं स्वच्छ केलं, कुठलीही वस्तू स्वच्छ केली तर बरी वाटते आणि छान वाटतं, आपल्याला मनालाच बरं वाटतं ते. मग अशा प्रकारे बघा मस्त असं स्वच्छ करून सगळे ते स्टिकर वगैरे ते लावले. आणि सगळं हे कामं ना प्लग काढूनच करायचं, कधी चालू प्लग लावलेलं असतं त्याला कधीच करायचं नाही. आणि प्लग लावला, बटन ऑन केलं आणि अशा प्रकारे मस्तपैकी फ्रीज स्वच्छ झाला आहे माझा, मला बरं वाटलं. आणि असं एखादी वस्तू आपण मस्त क्लीन केली तर छान वाटतं. फ्रीजर पण स्वच्छ झालं आहे बघा, छान वाटतं, एकदम क्लीन, जिथल्या तिथे नेटकं. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू ऑल.